छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले मराठ्यांचे दुसरे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे थोर सुपुत्र स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेबांचे ज्येष्ठ नातू 14 मे 1657 रोजी सकाळी ठीक 10 वाजता या वादळाचा जन्म पुरंदरवर झाला। या वादळाने अनेक क्रूर प्रसंग नेहमीसाठी गाळले। सामान्यांना न्याय दिला, शेतकऱ्यांना आधार दिला, युवकांना प्रेरणा दिली, लढवय्यांना दिशा दिली, समाजाला भान दिलं, रयतेला विश्वास दिला, शत्रूला पराभव दिला, राज्यकर्त्यांना उत्तम संदेश दिला। छत्रपती संभाजी महाराज शूर शासक, प्रशासक, उत्तम लेखक, कवी, नाटककार, साहित्यकार, चिंतक व बहुभाषिक होते। त्यामुळेच विविध साहित्यिक, कलाकार, शाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, संशोधक, वैज्ञानिक, राजकारणी, समाजसेवक, शेतकरी, युवा नेते, योद्धे, अभ्यासक, विद्यार्थी, संघटक व सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती शंभूराजांना केवळ 32 वर्षांचं आयुष्य लाभलं आणि शंभूराजांसारखा त्याग, संघर्ष कोणत्याच राजाच्या वाटेला आले नसेल। जगाच्या इतिहासातील असे एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। वय वर्ष 2 असताना दिनांक 5 सप्टेंबर 1659 रोजी आई सईबाईंचं निधन। वय वर्ष 2.25 ते 2.5 वर्ष असताना स्वराज्यावर अफजलखानाचं संकट आलं। 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराज खानाच्या भेटीस निघाले। तेव्हा जिजाऊमासाहेब म्हणाल्या, आपले काही बरं वाईट झालं तर बाळ शंभूराजांना गादीवर बसून स्वराज्य कार्य असंच चालू राहील। हा चित्त थरारक अनुभव वयाच्या 2ऱ्या वर्षी घेतला। वय वर्ष 3 12 जुलै 1660 प्रति शिवाजी जीवा काशीद यांचं बलिदान व ऑगस्ट 1660 मध्ये पन्हाळगडावरून रायगडावर आले। छत्रपती शंभूराजांचं वय वर्ष 6 5 एप्रिल 1663 शाहिस्ते खानाची बोटे तोडण्याचा प्रसंग। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य विस्तार करून केवळ दगड गोटे, गड, पर्वत, किल्ले यांचं राज्य निर्माण केलं नव्हतं, तर रयतेला पोटाच्या लेकराप्रमाणे धरलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य शेतकरी कष्टकऱ्यांचे राज्य आहे, स्त्रियांना आई समान दर्जा आहे, शिवाय स्त्री संरक्षणाची हमी होती। रयतेतील प्रत्येकाला हे राज्य माझं आहे असं वाटत होतं। अशा वातावरणात शंभूराजे वाढत होते। त्यांच्या शिक्षणाची उत्तम सोय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब स्वतः पाहत होत्या। वय वर्ष 8 ऐकून नवल वाटेल, पण इतिहास साक्षी आहे। 8 वर्षांचा हा युवराज बहुभाषिक होता। 8व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांना 11 भाषा येत होत्या। राजनीती, युद्धनीती, राज्य शासन, प्रशासन, कला, साहित्य, संस्कृती, धर्म, तत्वज्ञान, भूगोल, इतिहास, परंपरा, लोकराज्य, समाज व्यवस्था, शेती, शेतकरी, विज्ञान, खगोल विज्ञान, नाट्य, संगीत या सर्वच क्षेत्रात शंभूराजा पारंगत झाले। वय वर्ष 8 15 जून 1665 पुरंदरचा तह झाला। या तहानुसार शंभूराजे मोगलांचे 5000 मनसबदार झाले। छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यास भेटीसाठी जायचं होतं। तहाच्या अंमलबजावणीसाठी शंभूराजांना जयसिंगाकडे ओलीस राहावं लागलं। हजारो वर्षांचा इतिहास पहा। रयतेसाठी स्वराज्याचा लढा उभारताना 8 वर्षांचा मुलगा रयतेसाठी शत्रूच्या गोटामध्ये ओलीस राहतो, हे जगातील एकमेव उदाहरण आहे। आज आपल्या घरात सर्व सुख सुविधा, आईवडील, भावंड, टीव्ही, फोन, साऊंड सिस्टम सारं काही असतं, पण एका फ्लॅट मधील बेडरूम मध्ये एकटं झोपण्याची हिंमत आजच्या 20 वर्षाच्या युवकामध्ये नाही। आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार करा। 350 वर्षापूर्वी शत्रू सैन्यात 8 वर्षांचे संभाजी महाराज शत्रू सैन्यातील सरदारांच्या बरोबरीनेच वागतात, त्यांच्याशी संवाद साधतात। शंभूराजांचे विविध भाषेवरील प्रभुत्व पाहून मोगलांचे इतिहासकार कापिकान, भीमसेन, सक्सेना, इटालियन मनूची अत्यंत प्रभावित झाले। संभाजी महाराजांविषयी त्यांनी अत्यंत आदराने लिहिलं आहे, ते अत्यंत वाचण्यासारखं आहे। वय वर्ष 9 11 मे 1666 आग्र्याच्या कराल दाढेत पोहोचणारे संभाजी महाराज आग्रा येथून निसटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मथुरेला गेले। तिथे मोरोपंताचे नातेवाईक विसाजी, कृष्णाजी व काशीपंत हे बंधू राहत होते। शंभूराजांना त्या ब्राह्मण कुटुंबाकडे ठेवलं। तिथे संभाजी महाराजांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला, शेंडी ठेवली, पंचा धारण केला आणि आग्रा येथून परतल्यानंतर संभाजी महाराजांना रयतेच्या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगण्यात आलं। न्याय निवाड्याची जबाबदारी दिली आणि वय वर्ष 14 असताना
26 जानेवारी 1671 रोजी वयाच्या 14व्या वर्षी पन्हाळगडावर स्वतंत्र राजधानी स्थापन करून स्वतंत्र राजपद देण्यात आलं. संभाजी महाराजांना स्वतंत्र मंत्री देण्यात आला, सचिव देण्यात आलं, सैन्य देण्यात आलं. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी राज्यकारभारात सुधारणा करून महसूल वाढवला. शेतकऱ्यांना जमीन दिली, बी बियाणांचे अवजारांचे वाटप केले, तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रशिक्षित केलं. स्वराज्याच्या सीमा गोवा, कोकण, कर्नाटक पर्यंत वाढवल्या. छत्रपती संभाजी महाराज स्वतः युद्धामध्ये सामील झाले. 10,000 सैन्याचं नेतृत्व शंभूराजे करू लागले. शंभूराजांचं औदार्य, साहस व प्रेम पाहून 70 वर्षांचा वयाचा सैनिक देखील शंभूराजांना आदर देऊ लागला. मान हा असा फुकट मिळत नसतो. अगोदर दुसऱ्याला मान दिला तर मान मिळत असतो. रयतेत शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती, उद्योजकता यांची आवड निर्माण केली, धरणे बांधली. पत्नी सोयराबाईंना राज्यकारभारात हक्क देऊन सही व सिक्क्याचे अधिकार दिले. सखी राज्ञी जयती हा सिक्का दिला. 1672 छत्रपती संभाजी महाराजांनी खंबायत गुजरात जिंकलं. 24 मे 1673 ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारी टॉमस निकलस रायगडावर आला. शंभूराजांनी त्यासोबत राजकीय चर्चा केली. 7 सप्टेंबर 1675 ऑस्टिन रायगडावर आले. 1674 पर्यंत 23 किल्ले संभाजी महाराजांनी परत घेतले. 6 जून 1674 शिवाजी महाराज छत्रपती झाले. रायगडावर 36 मन सोन्याचं सिंहासन स्थापन झालं आणि घोषणा दिल्या गेल्या, क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, 7 शतक, नायिकाभेद, नक्षिका हे 4 ग्रंथ लिहिले. गागाभट्ट महाराष्ट्रातील सर्व ब्रह्मवृंदाचे प्रमुख काशीचे गागाभट्ट यांच्यासोबत संभाजी महाराजांनी धर्मरचना व धर्मकार्य याबाबत अस्खलित संस्कृतमधून चर्चा केली. गागाभट्ट इतके प्रभावित झाले व म्हणाले की जगाच्या पाठीवर संस्कृतमध्ये इतका विद्वान पंडित शंभू महाराजांशिवाय दुसरा कोणीच नाही. त्यांनी संस्कृत समनयन हा ग्रंथ लिहून शंभूराजांना अर्पण केला. वयाच्या 18व्या वर्षी 1675 आदिलशहावर त्यांना पाठवण्यात आलं. संभाजी महाराजांनी गोवळकोंडा, हैदराबाद पर्यंत धडक मारली. हुबळी, रायबाग हा भाग त्यांनी जिंकला. वयाच्या 19व्या वर्षी 6 ऑक्टोबर 1676 श्रंगासूरच्या सुभेदारपदी त्यांना नेमण्यात आलं. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. या अगोदर 1678 मध्ये छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोटामध्ये गेले. तो एक शिवनीतीचा भाग होता. शिवरायांच्या सहमतीच्या राजकारणाचा तो भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक झाला व स्वराज्याचे ते अधिकृत छत्रपती झाले. त्यानंतर 9 वर्ष त्यांनी 23 लढाया लढल्या. औरंगजेबचं बुरहानपूर संभाजी महाराजांनी जिंकलं. काफी खान लिहितो की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराज संभाजी महाराज 10 पट तापदायक आहेत. आणि अशा या छत्रपती शंभूराजांचं स्वराज्य संपवण्यासाठी स्वतः औरंगजेब 32 कोटीचा खजिना, 3 लाख घोडेस्वार, 4 लाख पायदळ घेऊन दक्षिणमध्ये आला. या 9 वर्षामध्ये 2300 लढाया झाल्या. मोगल, आदिलशहा, सिद्धी, इंग्रज, पोर्तुगाल सगळ्या बाजूंनी संभाजी महाराज लढत होते. एवढं होऊनही संभाजी महाराज हरत नाहीत. औरंगजेबाने स्वतःच्या डोक्याचा टोप जमिनीवर टाकला. जोपर्यंत संभाजी महाराजांना पकडत नाही तोपर्यंत टोप घालणार नाही हा निश्चय केला. औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला. संभाजी महाराजांवर जेवढी संकटे आली तेवढी कोणावरच आली नाही. एका दिवशी 57 ठिकाणी संभाजी महाराजांचं सैन्य लढत होतं. 1 फेब्रुवारी 1689 रोजी अण्णाजी पंताच्या पिलावळीच्या मदतीने मुकर्रब खानाने संभाजी महाराजांना पकडलं. संभाजी महाराजांची दिंड काढण्यात आली. त्यांची जीभ, डोळे, कान, त्वचा काढण्यात आले. 11 मार्च 1689 रोजी त्यांचा क्रूर अंत झाला. वडूबुद्रुकच्या ग्रामस्थांनी मृतदेहाला अग्नी दिला आणि औरंगजेबाने घोषणा केली की मराठे संपले.
संताजी व धनाजी यांनी त्याच्या 3 लाख सैन्याच्या छावणीत हल्ला करून दाखवून दिलं की मराठे जिवंत आहेत. संभाजी महाराजांचा हा क्रूर अंत येथील मराठ्यांच्या एवढा जिवारी लागला की मराठे इतके द्वेषाने पेटून उरले की 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेब मेला, परंतु त्यालाही स्वराज्य संपवता आलं नाही. पुढे मराठा साम्राज्य भारतभर वाढलं व औरंगजेबाचं साम्राज्य धुळीला मिळालं आणि जगाच्या इतिहासात असा राजा, असं शौर्य, असा वीर पुन्हा होणे नाही. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा, छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास युगानुयुगे प्रेरणा देणारा आहे.